मी तुषार सांगपाळ. काल वापर राहिलेलं गव्हाचं भिजवायचं लाईट आली की मित्रांनो चालू केलंय. गहू भिजवायचं चालू केलं. काय 10-15 मिनिटाचं काम आहे, पण ते केलं पाहिजे. कारण 8 दिवसाला 8 किंवा 5 दिवसाला पाणी लागतं गव्हाला. सोडले आता पाणी, जातो खोरं आणायचंय. खोरं ठेवलंय शेडवर, कारण घरने येतानाच मोटर चालू केले. आलं बघा आता आल्याला. आता गुरुवार आहे, खालनं आलं फुगायसाठी औषध सोडायचं आहे मित्रांनो. आणि भाऊ मग कुट्टी करतो इकडं. मुरगाची बॅग भरायची. उन्हाळ्याची सोय आत्तापासून केली. 2 महिनेच आहे, परत वाढ नाही भेटायचं म्हणून गडबड चालली. तिकडं आहे शेड पशी तो आल्याचा प्लॉट बघा. कुणाला बेण्याला लागणार असेल तर नक्कीच संपर्क करा, कारण कुठे लागलं नाही आपलं आलं. चला तुम्हाला दाखवतो. कुट्टी करायची चालू आहे, बघू शकता. भाऊ आणि आमच्या आई आणि मी. कारण बघा असं बोध भरायला लागतं. तिथे एक बाहेर एक भरलाय. आता बाकीचं सगळं इथंच भरायचं आहे, कारण ऊन एवढं लागतंय. पिशव्या फाटतील म्हणून आतच म्हणतात पप्पा, आतच भरू बोध वगैरे. आणि ही बघा, ही आता पाण्यासाठी वाट बघतात सगळी गुरं. आणि ह्या भावाचं लय सहकार्य असतं आपल्याला, प्रत्येक कामात येतो. आणि मम्मीचं शेण टाकायचं चाललं. ओके चला आता जातोय गावाच्या रानात, दाखवतो तिथं. वाजलेत 5:15. आता गाया आणायची वेळ झाली. 2 गाया आणल्यात. आज आईने लसूण हे ते लावलेलं आम्ही काल, त्याला पाणी वगैरे सोडलं. परत अजून 2 वाफं लावलेत. काल हे 2 झालेले आहेत. आज ह्यो एक झाला आणि ह्यो एक झाला लसूणचाच. आता हा पेस्ट ठेवलाय पूर्ण कांद्यासाठी. घरगुती कांदा घरी खाण्यासाठी. इथं हा कांदा लावायचा इथं, त्यासाठी ही जागा मोकळी ठेवली. आता उद्या जसं इकडं वाप वडलेत तसंच इथं पण वाढायचं आहेत. आणि वांग्यांना औषध सोडलेलं बघा. फुलं तर यायला लागले, दिसतात का फुलं तुम्हाला? आता फुल आलेत की कळ्या पण येतील आज या 2 दिवस. बघा कळी पण लागले. हा वांग्याचा प्लॉट आहे मित्रांनो. चला अजून तुम्हाला आता गायांपाशी गेल्यावर गाय घेताना किंवा गाय घेतल्यावर पण दाखवतो. चला बघा, ही वाटच बघत बसली आपली, कधी येतोय न्यायला. अजून वरती पण बघा वाट बघत बसली गाय आपली इकडं. आता ह्या दोन्हींना पण एकदम न्यायच्या. त्यांना नेऊन तिथं गेलं की कुट्टी टाकायची. कुट्टी झाली की वरती पेंट द्यायची. पेंट झाली की मग धारांना चालू. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय मित्रांनो.